आगामी निवडणुकांसाठी आढावा घेतोय। शक्य असेल तेथे युतीचा प्रयत्न केला पाहिजे। स्थानिक पातळीवर महायुतीतच लढा असे निर्देश दिल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले। वेगळे लढलात तरी टोकाची टीका नको, पदाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असेल असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केले। आम्ही शेतकऱ्यांना नीट मदत देऊ, ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही असा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना लगावलाय। मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो। युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो। त्यांच्या अडचणी काय आहेत त्या आम्ही समजून घेतो आणि पक्षाची संघटना म्हणून बूथची रचना असेल, निवडणुकीचं संघटन असेल, अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात त्या ठिकाणी एक चर्चा करून पुढचे दिशानिर्देश हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे। एकेका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे। अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे, उत्साह आहे। युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे। कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचेही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे, फार चांगलं आहे, हे विरोधी पक्षाचं काम आहे। म्हणजे याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे। आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे। आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू। आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।